जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमच्यासाठी दोन विशेष पदभरत्या ज्या आहेत त्या पदभरत्यांविषयी माहिती घेऊन आजचा व्हिडिओ आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, DMER म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य जो विभाग आहे, या विभागाअंतर्गत गट ड ची पदभरती होत आहे। बघा GMC संभाजीनगर या GMC साठी त्यांचा अर्ज भरण्याची जी कालावधी आहे ती सुरू आहे। 5 जूनपासून अर्जाला सुरुवात झालेली आहे। 24 जूनपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। अगदी 5-6 दिवस राहिलेले आहेत। जर तुम्ही अद्याप अर्ज केलेला नसेल तर तुम्ही नक्की अर्ज करून घ्या। या पदभरतीमध्ये बघा तुम्हाला अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढी फीस जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला कागदपत्रामध्ये HSC अथवा शैक्षणिक अर्हता असलेलं तुमचं मार्कशीट असेल किंवा सर्टिफिकेट असेल, वयाचा पुरावा म्हणून बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, शैक्षणिक अर्हता जे आहे तुमच्याकडे त्याचे सगळ्यांचे सर्टिफिकेट, सामाजिकदृष्ट्या मागास असल्यास त्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या मागास असाल तर त्याचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 26 जूनपर्यंत तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे। मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञानसुद्धा असणं गरजेचं आहे। नावामध्ये काही बदल झाला असेल तर त्याचा पुरावा, त्याचं गॅजेट तुम्हाला लागेल। विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कोणतं आरक्षणास तुम्ही पात्र असाल तर त्या आरक्षणासाठी लागणारे प्रमाणपत्र। बघा अभ्यासक्रम काय असणार आहे, तुम्हाला TCS कंपनीद्वारे कॅम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे आणि या एक्झाममध्ये तुम्हाला ज्यांना जास्त मार्क आहेत त्या मार्कनुसार सिलेक्शन करून तिथं निवड केली जाणार आहे। यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत। 200 गुणांसाठी 2 तास म्हणजेच 1 तास 120 मिनिटे असं तुम्हाला वेळ दिला जाणार आहे एक्झाम देण्यासाठी। तर त्यामध्ये मराठीचे 25 क्वेश्चन असतील 50 मार्कांसाठी, त्याचप्रमाणे इंग्रजी आणि सामान्य ज्ञान, त्याचबरोबर बौद्धिक चाचणी आणि अंकगणित जे आहे त्यांचे सर्वांचे प्रत्येकी 25 क्वेश्चन असतील 50 मार्कांसाठी। विद्यार्थी मित्रांनो, ही एक गट ड ची पदभरती आहे। तुम्ही इलिजिबल असाल किंवा इच्छुक असाल, गव्हर्नमेंटच्या पदभरत्यांची तयारी करत असाल तर यामध्ये नक्की फॉर्म भरा। विद्यार्थी मित्रांनो, यांचे जे गट ड चे प्रमोशन जे आहे ते गट क पर्यंत तुमचे याच्यामध्ये प्रमोशन सुद्धा जाऊ शकतात। यामध्ये कोणते कोणते पद आहेत बघा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पद आहेत 30 पद, महाविद्यालयांसाठी आया, माळी आणि प्रयोगशाळा परिचारक यांचे प्रत्येकी 2, 7 आणि 18 पद भरून घेतले जात आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी, त्याचबरोबर GMC जे काही मेडिकल हॉस्पिटल आहे, रुग्णालय छत्रपती संभाजीनगरचं, त्यासाठी बघा चतुर्थ कर्मचारी व समकक्ष पद एकूण 285 भरले जात आहेत। दाया, वायलर चालक आणि पानक्याचे प्रत्येकी 1-1, ड्रेसरचे 2, माळीचे 4, नाभिकचे 6 अशा पद्धतीनं एकूण पद भरले जाणार आहेत। त्यासाठी बघा तुम्हाला www.gmcaurangabad.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे किंवा बाजूच्या कॅम्प्युटर शॉपमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही याचा फॉर्म भरून घेऊ शकता। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ही गट ड ची नियमित पदभरती आहे, त्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे। त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, गट क आणि गट ड ची नियमित पदभरती सुद्धा सुरू आहे, ज्यामध्ये बरेच पद जे आहेत ते भरून घेतले जात आहेत। ही पदभरती जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकेची पदभरती आहे। यांच्यासुद्धा 10 जून रोजी अर्जाला सुरुवात झालेली आहे। 3 जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। गट क आणि गट ड चे एकूण 490 पद भरले जात आहेत। यामध्ये तुम्ही www.kdmc.government.in या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरू शकता। यामध्ये फिजिओथेरपिस्टचे 2 पद, औषध निर्माताचे 14 पद, कुष्ठरोग तंत्रज्ञाचे 2 पद, स्टाफ नर्सचे एकूण 78 पद, एक्सरे टेक्निशियनचे 6 पद, हेल्थ विजिट अँड लेप्रसी टेक्निशियनचं 1 पद, मानस उपचार समुपदेशकाचे 2 पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं 1 पद,
लेखा वरिष्ठ लेखा परीक्षक यांचं सुद्धा 6 पदं, कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्यांच्यासाठी एकूण 58 पदं, त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता विद्युत त्यांच्यासाठी 12, तर यांत्रिकीसाठी 8 पदं भरून घेतले जात आहेत. त्याचबरोबर चालक यंत्रचालक जे आहे त्यांचे 12, गट क चं अग्निशामक फायरमन जे पद आहे या पदाचे 138 पदं, कनिष्ठ विधी अधिकारीचे 2, त्यानंतर बघा क्रीडा पर्यवेक्षकचं 1, उद्यान अधीक्षकचं 1, उद्यान निरीक्षकचे 11, तर लिपिक टंकलेखकचे सुद्धा 116 पदं भरून घेतले जात आहेत. त्यानंतर बघा लेखा सेवा जे आहे लिपिकचं पद याच्यामध्ये एकूण 16, तर गट ड चं फक्त आया हे पद भरून घेतलं जात आहे. 2 पदं भरले जाणार आहेत. यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 जूनपासून 3 जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार इथं डिटेल्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही कोणत्या पदांसाठी फॉर्म भरून इच्छित आहात त्या पदांच्या खाली शैक्षणिक अर्हता आणि त्याचबरोबर तुम्हाला वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. कोणत्या पदासाठी फॉर्म भरून इच्छित आहात त्या पदाच्या खाली जायचं आहे तुम्हाला. इथं बघा वरती 6 नंबरचं पद दिलेलं आहे हेल्थ विजिटर अँड लेप्रोसी टेक्निशियन. एक पद आहे खुल्या प्रवर्गासाठी आहे. वेतन स्केल बघा 25,500 पासून 81,100 आहे. याच्यामध्ये क्वालिफिकेशन तुमचं SSC उत्तीर्ण आणि त्याच्याबरोबर जे काही मान्यताप्राप्त संस्था आहे त्याच्यातून कुष्ठरोग तंत्रज्ञाचा पाठ्यक्रम तुमचा पूर्ण झालेला असायला हवा. असं क्वालिफिकेशन प्रत्येक पदाच्या खाली दिलेलं आहे. तिथं जाऊन व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरायचा आहे. गव्हर्नमेंटची नियमित पदभरती आहे. अग्निशामक जे पद आहे त्यांच्यासाठी बघा शारीरिक पात्रतासुद्धा जे देण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी अग्निशामकसाठी फॉर्म भरून इच्छित आहात त्यांनी सुद्धा तिथं जाऊन काय काय तुम्हाला फिजिकल टेस्ट होणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती घ्यायची आहे. सर्वसाधारण अटी शर्ती सूचना पूर्णपणे वाचून घ्यायच्या. सगळं आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही आहे. त्यामुळं आपण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी इथं पाहणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये आपण DMER ची जी पदभरती आहे GMC संभाजीनगर आणि मनपा महानगरपालिका कल्याण डोंबिवली दोन्हीही कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये तुमचे एक्झाम नंतर मीन स्टँडर्ड डेरिव्हेशन मेथड म्हणजे तुमचं नॉर्मलायझेशनसुद्धा या मेथडनं होणार आहे. त्यामुळं तुम्ही ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. फीस किती असणार आहे बघा 1,000 रुपये फीस. सगळ्या पेपरमध्ये जशा पद्धतीनं असतं तशाच पद्धतीनं तुम्हाला तिथं खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीस आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर 18 ते 38 वर्षाची खुल्या प्रवर्गासाठी तर राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षाची वयोमर्यादा याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा. फीसचा सुद्धा प्रॉब्लेम असतो बराच आहे. बरेच विद्यार्थी कमेंट पण करत आहेत. पण कसा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा जास्तीत जास्त सरळ सेवा किंवा गट क गट ड नियमित पदभरत्या ज्या आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या त्याच हार्डली येत आहेत. बऱ्याच दिवसाच्या नंतर पदभरतीची वाट पाहून विद्यार्थ्यांना पदभरती आली यातच समाधान मानून अभ्यास करून लागायचंच त्यांचं फोकस आहे टार्गेट आहे. त्यामुळं जास्त जण जे फीस आहे यांच्यावर लक्षच नाही आहे. नियमित पदभरत्याच होत नाही आहेत आणि पदभरत्या काढण्यासाठीच किंवा निघाल्या तर त्यातच समाधान होत आहे. त्याच्यामुळं फीसकडं सध्या जास्त कोणी लक्ष देत नाही आहे. पण ऑब्वियसली ही फीस जी क्रायटेरिया आहे हा कमी व्हायला पाहिजे, होणं गरजेचं आहे. कारण समाजामध्ये असे बरेच जे विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरू शकत नाही आहेत. बघा प्रत्येक वेगळ्या पदासाठी 1,000 रुपये प्लस भरायचे. कोणी 150-200 रुपये जर म्हणलं तर एका पदासाठी 1,000 ते 1,200 रुपये खर्च असा एकाच पदभरतीमध्ये 3-4 पदांसाठी जर फॉर्म भरायचा असेल तर कमीत कमी 5,000 रुपये खर्च येतोय. आणि सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत त्यांना हे भरणं शक्य नाही. पण आपल्याकडं ऑप्शन नाही आहे. याच्या विरोधात बोलणं किंवा सगळं तयार करणं म्हणजे सगळ्यांचं एकत्रितपणे येणं, सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आवाज उठवणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. नियमित पदभरतीच होत नाही आहे त्याच्यासाठीच सगळे स्ट्रगल करत आहेत. त्यातच आता हे फीसचं म्हणजे थोडं बघू त्याच्यावरही आपण प्रयत्न करू. पण तुम्ही इलिजिबल असाल बऱ्याच दिवसाच्या नंतर जागा निघाल्या आहेत तुम्ही फॉर्म नक्की भरून टाका. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.